थोडंस हसू थोडंस रुसू, 2 घंटे कीर्तनात बसू, कदाचित आपण आज असू उद्या. जिंदगी तो बेवफा है. बापरे, पण त्याचा भाऊ सुरुवातीला डायलॉग मारू राहिला. शेर नाही मारू तर काय खाऊ घरी. प्रमोद भाऊ तुम्हाला सांगतो, जिंदगी तो बेवफा है. म्हणून हसत जा, कीर्तनात बसत जा, रामायणात बसत जा. हरिभक्तपरायण परमपूज्यने तत्रा भगवत भगवान व्यासपुत्र गुरुवर्य आमचे हरिओमजी महाराज शास्त्री त्यांची कलाकार मंडळी, त्याच्या चरणी नतमस्तक होतो. भजत जा भागवतात, बसत जा कीर्तनात बसत जा. थोडंसं हसू थोडंसं रुसू. अरे जीवन एवढं बेमान आहे, मरण किती इमानदार आहे. मरण एवढं इमानदार आहे, पण इमानदारावर लोकांचं प्रेम नाही आणि बेमानावर प्रेम आहे. जिंदगी एवढी बेमान आहे, अर्ध्या वाटेवर सोडून जाते. लेकरं लहान पाहत नाही, आपले मायबाप पाहत नाही, भाऊ बहीण पाहत नाही, कोणीच पाहत नाही सोडून गेल्याशिवाय. जिंदगी तो बेवफा है, क्या मालूम कब जाएगी. मौत तो सच्ची महबूबा है, आज नहीं तो कल जरूर आएगी. आता म्हणते वाहवान फुलं फेकायच्या बाबतीत आता मनगटक आहे. माय कालचा किती सुद्धा होता, वापरा दिवसचा होता, आज काऊन धडाचा दिसत नाही. पण आता बाया म्हणते माय वाहनाला दिसत नाही, पण गुन्हाला आहे वाटतं बाई. सर मी कीर्तन करतो बरं चांगलं, पण यायला हसवतो. काही लोकांना आवडत नाही माझे कीर्तन, पण माझे कीर्तन या लहान लेकरायला आवडलं पाहिजे, याच्यासाठी कीर्तन. म्हाताऱ्याला नाही आवडलं तरी चालतं. काय करता म्हातारे माणसं, फुटके पिपे ठोकठाक केले तर जास्त फुटे पण सुजे होत नाही. हे हसल आणि उद्या भारत पाकिस्तानच्या सीमेवर कीर्तन ऐकून बसल. विठ्ठल विठ्ठल. चला, नासमज लोकांचा गैरसमज आहे. मला बरेच लोक आता म्हणते दिगंबर महाराज आता बसवते, लोक हसवणं. दुधे महाराज बसवते आता लोक आले हसवणं. दुसरे म्हणते तर मला काही नाही वाटत हो. दुसरे म्हणते तर मला काही नाही, घरचे म्हणते. मा पोरग म्हणते मला आता. पोरग गेल्या वर्षी लग्न झालं, एवढं पोरग म्हणजे बाबा आता तुम्ही लोकायला कमी हसवत जा कीर्तनात. काऊन रे, तुम्ही आता समजदार झाले. काऊन तू व्हायच्या आधी मला समज नव्हता. अरे माया हसवण्याच्या भरोश्यावर तर 70,000 रुपयाचा मोबाईल वापरायला भेटते. एवढा इंग्रजी कवला, एवढा खपरेलच्या खपरेल, एवढा 70,000चा मोबाईल घेत. मोबाईल 70चा नाही रे, 1 लाखाचा घे रे. तुझ्या बाप रातच्यानं पैसे आणते. 1 लाखाचा घे, पण पोरग हँग झालं. पोरग हँग झालं, त्याचं डोकंच कामावर नाही राहिलं मोबाईलमुळं. अरे देवानं दिलेला प्रसाद आहे. लोकांचा जे पैसा असते वर्गणीचा, हे दक्षिणा असते, हे प्रसाद असते. हे खाऊन जर उन्मत्त झाले तर लक्ष्मी टिकत नाही. लक्ष्मी गेल्याशिवाय. पोरग हँग झालं सर. मोबाईल संडासले गेलं तरी मोबाईल संडासातही नेते. आपल्याला म्हणू लागते झाली असेल तर येणारे बाहेर धुणं लवकर. अरे बाई, महापोरग मोबाईल मुळे हँग झालं. समजण्यावाले को समजून घ्या. मोबाईल चांगला आहे का वाईट आहे. चांगला आहे. मोबाईल चांगलाही नाही वाईट नाही, मोबाईलवर अवलंबूनच नाही, मोबाईल वापरण्यावर अवलंबून आहे. माणूस चांगला आहे का वाईट आहे, माणसावर नाही, त्याच्या वागण्यावरच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि आता बऱ्याच आमच्या गुरुवर्य मंडळीची मला आग्रह येते, कीर्तनात हसवत जाऊ नका. हसवल्यानं देव भेटत. तुम्ही फक्त हो किंवा नाही म्हणत जा. तुम्ही जर हो म्हणलं तर मी नाही म्हणतो, तुम्ही नाही म्हणलं तर मी हो म्हणतो, पण सिद्ध करून देतो. हसवल्यानं देव भेटत नाही. भेटते देव. हसवल्या नाही देव भेटते. पैशानं देव भेटते बाबा. मी सिद्ध करून देतो. बिलकुल तुम्हाला हो म्हणायला लावील, एवढं सिद्ध करून देत. परफेक्ट. केलेलं पाप भोगाच नाही भोगा लागत. सिद्ध करून देतो. मेल्यावर पैसे सोबत येते. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, इथं काय खोटं बोलत उभं राहिलो का. प्रत्येक गोष्ट सिद्ध करून दे. दुःखाचं प्रारब्ध भोगाच नाही भोगा लागत. चला आता देतो, 1 मिनिटात 5 गोष्टी सिद्ध करून देतो. दुःखाचं प्रारब्ध होतं बाबा. भागवत आहे नाही तर रामकथा चालू आहे, पण 2 वर्ष भागवतही होतं. भागवतात एक सुदाम नावाचा भक्त आहे. त्याचे सुदामाच्या घरी 365 दिवस चूल नाही पेटे, एवढी दरिद्री होती.
एवढं दुःखाचं प्रारब्ध होतं. पण जय कृष्ण श्रीकृष्ण म्हणलं, देवाच्या भेटीला गेला तर दारिद्र्याचा नाश झाला आणि सुदामपुरी सोनेत झाली. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा, दुःखाच्याही प्रारब्धाचा नाश झाले. फक्त देवाचं भजन करा, कृष्णाचं नाव घ्या, रामाचं. केलेलं पाप भोगास लागते, नाही भोगा लागत. कीर्तनात बसत जा, याईनं भजन म्हणलं की आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणलं की संकीर्तन करत जा, जळतील पापे जन्मांतरीचे. नामसंकीर्तन या जन्मातलं पाप काय घेऊन बसले, जन्मजन्मीचं पाप जळून खाक होते, पण डबल करायचं नाही पाप. विठ्ठल विठ्ठल चला, पैशानं देव भेटत नाही. 400 वर्षाच्या पहिले 16व्या शतकात जगद्गुरु तुकोबारायाचा अवतार झाला. 65 लाख रुपये होते घरी, किती सावकार होते, पण सर्व पैसे समाजाले गोरगरीबाले वाटून दिले. वया खाते पाण्यात बुडवले, कर्ज माफ करून टाकलं. अंतकाळी विठू आमासी पावला देव भेटला. विठ्ठल विठ्ठल राहिला प्रश्न, मेल्यावर पैसे सोबत येत काय नाही सोबत येत सांगू. घर नाहीये, भार्या देह चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. 700 वर्षाच्या पहिला श्लोक आहे, 12व्या शतकातला, नाथबाबाच्या काळातला. भार्या म्हणजे बायको, व्याकरणी भाषेत भार्या म्हणजे गृह म्हणजे घर, दार म्हणजे दरवाजा. भार्या गृहद्वार जनस्मशान. बायको दरवाजापर्यंत, बायको कोट्यातले ढोरं कोट्यात, धन आणि भूम पशवस्य गोष्टी. भार्या गृहद्वार जनस्मशाने. कोट्यातले ढोरं कोट्यात, बँकेतले पैसे बँकेत, बायको दरवाजापर्यंत. मेल्यावर जे मित्रमंडळी आहे ते मशानापर्यंत, आणि ज्याला आपण आपलं म्हणतो या शरीराला हे चितेपर्यंत. हे जळून काक होते तिथं, हेही सोबत येत नाही. मग जीवासोबत काय येते, केलेलं कर्मानी गोगच्छते जीव एका. कर्मन जीव, पुण्य पैसे जर तुम्ही दान केले तर पुण्याच्या रूपानं पैसे सोबत आल्याशिवाय राहत नाही. कर्णासोबत दानच गेलं होतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्याला शेवटची गोष्ट सिद्ध करून देतो, कीर्तनच सुरू करतो. एकनाथ महाराज एवढा अध्यात्म सांगायचे, 100 गडी कामाले होते एकनाथ महाराजाच्या घरी. 1000 एकर जमीन होती. अध्यात्म कसे सांगायचे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतम धर्म संस्थापना सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं. गीतेचे श्लोक सांगायचे, धार्मिक गोष्टी सांगायच्या. एकही लोक ये नाही कीर्तनाले, प्रवचन आले नाही. 2-4 बुट्या 2-4 बुट्या ऐकायला येणारे पूर्णाच्या पोळ्याचं जेवण दे. एवढे श्रीमंत होते, विद्वानही होते. घरी जाता जाता किलो गुड देणे आले तरी लोक ये नाही, कारण अध्यात्म सांगे. जेव्हा विनोद केला, हास्यरस वापरला, भारूट चालू केलं, दादला न गगबाई मला नवरा नको गबाई, 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 दादला नको गबाई दादला नको गबाई ज्वारीची भाकर, मिरच्याचा ठेसा, वरी तेलाचे धारणे, फाटकी गोदडी.